तर मित्रांनो, आयुष्यात गुरु भेटावा तर वेदांत सरांसारखा भेटावा. का? कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रॉब्लेम येत असतात, चढ उतार येत असतात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, कोणत्या गोष्टीला नाही द्यावे, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी, आपल्या मनासारखे करण्यासाठी आपल्याला एका गुरुची आवश्यकता असते. तर साधारण काही दिवसापूर्वी मी वेदांत सरांना कॉन्टॅक्ट केलेला होता. तर सर म्हटले की आपण एक वेळ निश्चित करू आणि त्यावर बोलूयात. तर हा योग आज ठरून आला, अगदी शुभ दिवसावर. तर सरांशी माझं जवळ-जवळ 1 तासापर्यंत 1 तास बोलणं झालं. त्यामध्ये माझ्या आतापर्यंतच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टींचे डाऊट क्लिअर झाले आणि एकदम अचूक झाले. सर्वात पहिलं म्हणजे कॉल केल्या-केल्या सरांनी मला पहिलेच प्रिडिक्शन देऊन दिलं, की तुझं आतापर्यंत काय झालेलं आहे, काय नाही आणि ते आणि काय काय कशासाठी तू मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी केलाय किंवा तू मला काय प्रश्न विचारणार आहे, ह्या गोष्टींचा 100% अचूक सरांनी मला सांगितलं आणि आतापर्यंत काय घडलंय याचं पण 100% मला अचूक प्रेडिक्शन दिलं सरांनी. आणि त्यानंतर मी जे सरांना प्रश्न उपस्थित केले, त्या पद्धतीने सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि मनात फक्त एकच भावना की आता ऐकायचं तर फक्त सरांचंच. जे काही करायचं ते सरांना विचारून करायचं. जे काही प्रश्न करायचे, जे काही नवीन सुरुवात करायची आहे, जिथं काही जॉबला लागायचंय वगैरे, लग्नासंबंधित प्रश्न असतील, नोकरी संबंधित प्रश्न असतील, त्या सगळ्यांबद्दल विचारणार्थ फक्त सरांनाच, त्याने जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित जाणार, सुटसुटीत जाणार. आयुष्यात प्रॉब्लेम तर 100% येत असतात प्रत्येकाच्या, पण त्या प्रॉब्लेमना फेस कसं करायचं, त्या प्रॉब्लेम मधून सुटका कशी करावी, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गुरु लागतो. तर मी ठरवलंय की वेदांत सरांसारखाच गुरु आपल्याला भेटलेला आहे, तर आता सगळ्या गोष्टी त्यांना विचारूनच करणार या पद्धतीने. आणि सरांनी मला उपाय पण दिले आहेत आणि मला सरांनी लग्नासंबंधित किंवा जॉब संबंधित खूप चांगलं प्रेडिक्शन केलं आहे. सरांनी सांगितलेल्या अचूक डेट नुसार सर अचूक तारीख सुद्धा सांगतात. त्या पद्धतीनेच मी आता वागणार आहे, म्हणजे जेणेकरून मला पुढे भविष्यात कोणताही अडथळा किंवा अडचणी येणार नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच वेदांत सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.